अक्रूर आपल्याकडे का आला? जेव्हा कळलं हमें बुला लिया होता अक्रूर जी, क्यों भेजा? अक्रूराच्या कंठ दाबून आला, प्रभु हे राजन, हे पाटिल, हे नंद, आपके आने से बात नहीं बनती, इसलिए आना पड़ा, हमें स्वयं भेजा गया। तो संदेश भेज देता कोई, ना चिट्ठी ना कोई संदेश, आप आ गए। लेकिन क्या करें, तुमने पुकारा, ऐसा नहीं हुआ, हम स्वयं चले आए। लेकिन आए क्यों? चहा पाणी अगरातीत झालं ना, थोडी सध्याला सुरुवात केली। हम तो चले आए कन्हैया को लेने, हम तो चले आए कन्हैया को लेने, चाहे तू आने चाहे ना आने, चाहे तू चाहे ना आने, हम तो चले आए कन्हैया को लेने, हम तो चले आए कन्हैया को लेने, चाहे तू चाहे ना आने, चाहे तू आने चाहे ना। आप हाथ करो यहाँ, हम लाला को लेने आए हैं। ये राजा कौन से की आपके लिए संदेश भेजे, कौन से की नहीं? मन तो रलता नहीं, जी करता नहीं, डर बहुत लगता है, लेकिन राज आज्ञा है और राज आज्ञा का पालन तो करना होगा। मन माने डर खा जाए, लेकिन लिखा है लिखा लिखित तो होना होगा। और आपको मंडळी है, आपल्या भाषेत प्रोटोकॉल तो फॉलो करावा लागेल। आपको करना होगा, मनाना होगा, आना होगा, चाहे तू माने चाहे ना माने, चाहे तू माने चाहे हा करना ऐश्वर्याच्या कानावर बोल गे। टट्ट वासूच्या धारा वाढल्या, अक्रूरा काय चुकीची वारवा घेऊन चुकीच्या वेळाला आला रे। आपको बता दिया, अरे लाला गोकुल वासियों का आत्मा है, गोकुल का आत्मा है। आप लेने आ गए, लेकिन सोचो तो मन उत्तम। प्रतिकार शक्ती कमी होत गेली, रात्रभर समजून सांगत होती, अरे मरत्याच्या गड्यामध्ये तारीख टाकावा, त्याला जीवन समृद्धी मिळावी, जीवन संजीवनी मिळावी, आणि तू तो ताईत काढून घ्यावा, मरणप्राय यातना होती। गाठ्यातलं नाही पण माथ्यातलं तुमच्यासाठी सांगू, कृष्णा तुरा ताईत माझ्या गड्यातील कृष्ण, ताईत माझ्या गड्यातील कृष्ण, काढोनी कैसी देऊ अक्रूरा, कृष्ण नको नेऊ क्रूरा, अक्रूरा कृष्ण नको नेऊ।
तो दूध सुद्धा एकाच गाईचा देतो. अजून त्याला माझ्या हाताने जीव घालावा लागतो आणि तू त्याला न्यायच्या गोष्टी करतोय. तुला माहिती आपल्याला काय होईल. बालपणीचा ऐक मधमाते सांगो. त्याची लहानपण कसं गेलंय मला माहिती आहे आणि त्याच्या पराक्रमावर त्याच्या लीलेवर हे उभार फेडायला आलाय. तुझे हात जोडी के हात तुझला क्षमा करी तव चरणी तव चरणी पाहू आपुला समजवण्यात गेली. कापलं तर रत्ती नाही. वाक्प्रचार वापरतो आपण तशी प्रक्रिया झाली. आणि राजा त्या दिवशी सकाळ झाली. बलराम कृष्णाने जणू झोपीचं सोंग घेतलंय. कारण देव प्रेम देतो तेवढं काढूनही घेतो. देशी सेवा देशी ऐसा असी उदार. सकाळ झाली त्या दिवशी काय हातले नाही. वासराला भूक लागली नाही. कोणाचा डोळा उघडला नाही. कोणाला जाग आली नाही. आणि धीरेच हातभर सूर्यवर आला आणि एका गोपिकेच्या अंगणातून खिडकीतून सहज उन्हाची रीत पडली ना. जागच आणि जणू पडत. पाहते तर अंगणात पसारा. काही कशाचे दूध काढायचं राहिले. कोणी जाग होईना. शेजारतीचा दरवाजा ठोकते. तिचा करता करता सारं गाव जाग झालं. आपसात चर्चा रंगल्या. तुला जाग नाही. मला नाही. तुला कसं झालं. तुला काय झालं का हो. तुम्ही पण उठला नाही काय. एकामेकाला बोलू लागलं. वासरात लंगडी गाय शहाणी असते. तिने चीज दिली. ती म्हटली का ग आपलं जाऊ द्या. पण आज तो भी झोपलाय का. बोले कौन. जो हरगे जगाने का काम करता है. शायद वो भी सो गए. न मुरली सुनाई दी न लाला. शपथ मध्ये आपण आणखी एक म्हणतो की गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा धावा. घुमेना गोकुळात पावा आणि उडतो डोळा डोळा बाई डावा. सर्वांनी विचार केला आणि सज्जन हो. शेवटी साध्य प्राप्त करण्यासाठी सर्वांनी ठरवलं आपण एक करावं. यशोदेच्या घरापर्यंत जाऊ. सर्व गवळांचा मोर्चा निघाला. यशोदे यशोदेची अवस्था काय असेल. रात्रभर रडून रडून खुश. कंठ सुटलेला होता. शब्द जणू संपले होते. यांनी आवाज दिला. एक नाही अनेक आवाज झाले. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. अंगणात पाहिलं तर रत्नजडीत सुवर्णाचा मुकुट असलेला रथ सजलेला आहे. कारत
शृंगारीला सांगाऊ मजला अक्रूर वासे बाई सजली आणि तशी आहे महाराज आवाज दिगना बोले नंदाची पटरा सदगतीत वडी ऐका मथुरेशी चक्रपाती जातो गे साजदी हे बयाण्णव कृष्ण मथुरेला चाललाय गोपिकांचं मन विव्हळ झालं महाराज टपाटपा शिवच काय 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 म्हणतात तुम्ही विवळ झाले मन वचन ऐको अक्रूराला समोर पाहिलं गोपिका अक्रूराकडे धावून गेल्या त्याच्याकडे दुश्मन म्हणून पाहायला लागल्या सुरुवातीला अक्रूराच्या नाडा तुझं कोणी धाडिला का घात करू आलासी वदसी सकड़ा नाव अक्रूर आहे तुझं अक्रूर तुझे नाव तैसीच करणी या नंदाच्या अंगणी अपशब्दाने दुःख मग विनंती पण करून पाहिजे नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ मशरूचा धारा सुरू जीवदान जशी का कुंजमाच्या लोकांना हा प्राण आहे आमचा विनंती पण केली देवाच्या लक्षात आलं ह्या गोपिका माझ्यासाठी पाप पुण्याचा विचार करणार नाही इतिहास पाहिला वर्तमान डोळ्यासमोर आहे पण भविष्य खराब होऊ नये यांचं म्हणून ह्या भोळ्या भक्तांना पापमुक्त करून काढायची गरज देव स्वतः बलरामासहित अंगणात आले आणि सांगायला लागले रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी रथामध्ये देव चढले
आणि गोपिका धाड 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 अंग खाली टाकलं. रथी चढले वनमाडी आकांत गोकुळी, भूमी पडल्या वज्रबाडी, कोण देहाती सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, नंदाच्या अंगणी गोपिका दिसा ग वापरू तुला द्यायचा ना कृष्ण आपच्या अंगावरून रोज घेऊन जा. गोकुल में से लाला ले जाने के पहले हमारे शरीर में से आत्मा निकाल ले, प्राण दे दे हमारा, जान ले ले, और पता चलेगा तुझे क्या क्या होता है बात. तो अनावर झालेला शोक पाहिला. देव रथात चढल्यावर घोडे बी आवडणे मुश्किल झाले होते. देव बोले क्रूरासी, वेगिहान भारतासी, या गोपीच्या शोकासी न पावे बसे. रडतच राहिलेल्या गोपिका, ती राधा नावाची गोपिका सर्वांच्या मागे भानुप्रिया तस्मा देते. जाना था मेरे यार तो क्यों किया इस मिट्टी के साथ प्यार. लोग बोलते थे लेकिन हमने विश्वास नहीं रखा, लेकिन आज पता चला काले तो ऊपर से जितना काला है उतना अंदर से भी काला है. मन भी काला, तन भी काला, काला तेरा रंग है. देवाला वाटलं मलाही बोलायला लागलं म्हणून म्हटले देव बोल्या क्रूरासी, वेगिहान रथासी, गोपीच्या शोकासी न पावे रे भजसी. एका जनार्दनी रथ गेला निघोनी. नाथ महाराजांनी एका ठिकाणी अजून असं वर्णन केलं महाराज. अक्रूराने रथ सजविला, रथामध्ये देव बैसविला, सोडली गोपीला कृष्ण मथुरेशी चालला. जणू रथ गावाच्या बाहेर निघतोय. त्या घोड्यांच्या टापाचे आवाज गोपीच्या हृदयाला चिरून जातात. मरण प्राय आता होताय. एक गवळण तर आपल्या गोप्याच्या म्हणजे गोपाळाच्या गड्यात पडली. आधी सुद्धा लादो ना मेरा खिलोटा मुझे, माझं खेळणं मला दिसेल करे. बहुत दर्द होता है. गोपाल कहते हैं भाई मेरे जीवन में कभी किसी के साथ दिल लगी मत करना. दिल लगी करना है तो भगवान के साथ, लेकिन दिल लगी के बाद जब जुदाई का समय आता है तो आंखों में पानी होता है, हाथ में कुछ नहीं होता. दिल लगी करना तो भगवान से करो, रोना पड़ी तो भगवान के काटी. बोलो जय श्री कृष्ण. तो म्हटला तुम्ही बायका असंच करतात का, बोलून मोकळ्या होतात. हृदयावर छातीवर दगड घेऊन जगणारा पुरुष
तुलाही वाटतंय का ग दोघी नवरा बायकोनी गड्यात गडा घालून रडावा कृष्णासाठी इतका विरोध झाला दिशानिक्त तरी कमी पडेल आपल्याला पुढेही बहुत करणं आहे इथून रथ गेला जाता जाता अनेक दिवस झाली पण गोपिकांची आशीर्वाद ठेवली महाराज या आईने 11 वर्ष 51 दिवस ब्रह्ममानवाला दिलंय की आईची काय अवस्था असेल जरा विचार केला पण बाजू बदलली कंसाला मल्ल हवे होते आणि त्या मल्ल युद्धामध्ये कंसाला कृष्णाला हरवायचं होतं आणि म्हणून मग करून कुणाचा